हॅलो सर. हॅलो मॅम. नमस्कार. प्लीज सर या ना. मॅम प्लीज. हो. या सर बसा. हो. बस लक्ष्मी. सर काय घेणार? चहा, कॉफी, ज्यूस? हे नको, काय नको आम्हाला, धन्यवाद. जयंत सर येतीलच, तुम्ही बसा. पंकज गायतोंडे. हा गायतोंडे साहेब, नमस्कार, बोला. श्रीनिवास साहेब ऐका ना, झालं का तुमचं त्यांच्याशी काही बोलणं? नाही, अजून नाही झालं. म्हणजे मी त्यांना केला होता फोन, पण त्यांनी उचलला नाही. हो साहेब, त्यांना प्लीज कळवा ना की मी तुमच्याशी काही चुकीचं वागलो नाहीये ते. हो, अगदी नक्की करतो. अहो, ते कोण आहे त्याची माहिती मलाही करून घ्यायची आहेच ना. हो. बरं. हॅलो. हॅलो, नमस्कार सर. मी श्रीनिवास दळवी बोलतोय. म्हणजे बघा, मी त्या पंकज गायतोंडे साहेबांकडनं पैसे घेतले होते आणि जमीन गहाण ठेवली होती आणि तुम्ही ती जमीन सोडवायला मदत केली. तो श्रीनिवास दळवी. सर, मला खरंच कळत नाहीये, तुम्ही जी मला मदत केली त्याची परतफेड मी कशी करू. काका त्याची काही गरज नाही. तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय ना. झालं तर मग. पण सर, मला तुम्हाला एकदा भेटायचं होतं. भेटता येईल का? काका तुमची मदत करता आली यातच माझा आनंद आहे. असं भेटून मला ऑकवर्ड होईल आणि मला तुम्हाला असं फील करून द्यायचं नाही आहे की मी तुमच्यासाठी खूप काही मोठं केलं आहे. नमस्कार. नमस्कार. हो सर, नको नको नको, राहू दे. म्हणजे जयंत कानेटकर सर, तुम्ही आम्हाला आमची जमीन परत मिळवून देण्याकरता मदत केली. धन्यवाद सर. खरं तर तुम्हाला यातलं काहीच कळू नये यासाठी मी खूप प्रयत्न केले, पण तुम्हाला शेवटी कळलंच. एनिवे, या ना, आपण माझ्या केबिनमध्ये बसून बोलूया प्लीज. ए चला, अबे चल. अरे कुठे कुठे? ए इकडं वहिनी. ए सिद्धू. इकडे आहे. कोण बोलत नुसतं बघत बस का आता फरक बघत सिद्धू बोलायचं आहे तुला, बोलायचं आहे. अरे चालायचं सिद्धू, चला. आई अंजली,
काय म्हणते, कशी आहेस? त्या दिवशी पण मी बसमध्ये असंच चढलो होतो. मला तुझ्यासारखीच मुलगी दिसते. मला वाटलं तू जसं म्हणून मी बघतच राहिलो शिवाकडे. हे बघा, नाही नाही, ते सगळं ठीक आहे. पण मला सांग, तू मंदिरात काय येत नाहीस का आजकाल? मी रोज संध्याकाळची मंदिरात वाट बघतो, पण तू येतच नाहीस. असं का करतेस ग तू? आत्ता पण बघ ना, मी एकटाच बडबडतोय, तू काय बोलतच नाही. हे बघा, माझं नाव अंजली नाहीये. ओ तुम्ही आलोय. त्या दिवशी पण असंच झालं होतं ना. नाही, मला वाटलं माझी चुलत बहीण आहे, आपलं मामे बहीण आहे अंजली. आता कळलं तुम्ही त्या नाही आहात म्हणून. सॉरी अंजली. मॅडम, सॉरी मॅडम. ते काय आहे की माझी मामे पण अंजली आणि तुम्ही एकदम सेम टू सेम दिसता ना, म्हणून कन्फ्युजन झालं. मला सांगा की तुम्हाला असं गंमत नाही वाटत का, म्हणजे दोन माणसं एकदम सेम टू सेम दिसतात? तुमचं काय म्हणणं आहे यावर? मॅडम, हा बोला, यांना काहीतरी प्रॉब्लेम आहे. प्लीज जरा बघा ना. अहो मॅडम. अहो सिद्धू दादा, तुम्ही इथे कसे काय? अहो ती माझी बाईक बिघडली ना, म्हणून चढलो बसमध्ये. अहो ते मॅडम ना ऍड्रेस विचारायचा होता, म्हणून ते. ऍड्रेस? कसला ऍड्रेस? सिद्धू, सिद्धू सापडला ऍड्रेस. सापडला? अरे आधी सांगायचं ना मग. अरे दादा थांबव. सापडला, सापडला ऍड्रेस. काय यार या अंजली, गायब पण झाली काय राव? अख्ख्या पब्लिक मध्ये सिद्धूला ऐकून गेली. ठीक आहे, पण आवडला आपल्याला. प्लीज घ्या ना. सर. येस सर, आपल्या हाऊसिंग प्रॉपर्टीमध्ये ज्या लोकांना घरं मिळाली आहेत त्यांना तुम्हाला भेटायचे. का? सर, त्यांना तुम्हाला थँक्यू म्हणायचे. या सगळ्याची काय गरज आहे? तुम्ही प्लीज त्यांना परत जायला सांगा. सर, ते कालपासून तुमच्यासाठी थांबलेत. तुम्ही बिझी आहात असं मी त्यांना सांगितलं, पण तरी देखील ते ऐकायला तयार नाही आहेत. तुम्हाला भेटल्याशिवाय जाणार नाही असं ते म्हणतायत. आत पाठवा त्यांना. ओके सर. काका प्लीज घ्या ना. हो. येस सर, आलेत. जस्ट 1 मिनिट. नमस्कार. हो काका, काय करताय तुम्ही? असं काही केलं तर मला खरंच खूप वाईट वाटेल. मी जगावेगळं काहीच केलेलं नाही. आज नशिबाने माझ्याकडे सगळं काही, तेव्हा मी तुम्हा सगळ्यांची थोडीफार मदत तर करूच शकतो. आणि तुम्हाला आभार मानायचेच असतील तर देवाचे मान आहे. मला फक्त तुम्ही आशीर्वाद द्या.
सगळ्यांच्या जेवणाचं बघा. ओके सर. प्लीज जेवल्याशिवाय जाऊ नका. आणि काहीही वाटलं तर हक्काने कळवा. काका काकू प्लीज बसा ना. जयंत सर, तुम्हाला एक सांगू, ती जागा म्हणजे आमच्याकरता फक्त जमिनीचा एक तुकडा नाहीये. आमचं स्वप्न आहे ते. सर, तुम्ही आमचं स्वप्न वाचवलं. खरंच ती जागा आमच्याकरता फार महत्वाची आहे. जर ती गेली असती ना, तर मला सांगताच येत नाही काय झालं असतं. त्या धक्क्यातून मी स्वतःला सावरूच नसतो शकलो सर. काका काका प्लीज तुम्ही असं काही बोलू नका. हे सगळं मी तुमच्या आनंदासाठीच तर केलंय. त्या दिवशी तुम्ही आमच्या जान्हवीला मागणी घालायला आला होता आणि काका त्याचा आणि तुम्हाला तुमची जमीन परत मिळवून देण्याचा काहीच संबंध नाही आहे. त्या दिवशी तुम्हा सगळ्यांना मी पहिल्यांदाच भेटलो. अँड आय डोंट नो वाय मला असं का वाटलं की तुम्ही सगळी माझी फॅमिलीज आहात. आणि तुम्ही इतक्या मोठ्या प्रॉब्लेममध्ये असताना तुमची मदत करणं हे माझं कर्तव्यच होतं. ज्या दिवशी मला जान्हवीने तुम्हा सगळ्यांबद्दल सांगितलं ना, तेव्हा मला कुठेतरी असं वाटलं की माझी हरवलेली फॅमिली मला परत मिळाली. खरंच जान्हवी खूप लकी आहे. तिच्याजवळ तुमच्यासारखी इतकी लव्हिंग फॅमिली आहे. हे खरं आहे की मला जान्हवी आवडते. आणि जर हे लग्न झालं तर तुमच्या या फॅमिलीचा मलाही एक भाग होता येईल. गेली अनेक वर्ष एकटं राहून राहून कंटाळलो होतो. पण तुम्हाला भेटल्यावर असं वाटलं की आपल्या आयुष्यात ही रिकामी जागा आता पुन्हा माणसांनी भरू शकते. आणि म्हणूनच मी जान्हवीला लग्नासाठी मागणी घातली. आय नो, मला माहिती आहे लग्नाचे हे डिसिजन्स इतक्या इझी घाईघाईत नाही घेऊ शकत आपण. आणि तुम्हाला माझ्याबद्दल अजून काही माहीत सुद्धा नाही आहे. सो इट्स ओके. सो तुम्ही हवा तेवढा वेळ घ्या. आणि तुम्ही जो काही डिसिजन घ्याल तो मला मान्य असेल. माझ्यासाठी तुम्ही ऑलरेडी माझी फॅमिलीज आहात. तेव्हा तुम्हाला कधीही वाटलं तर हक्काने तुम्ही मला भेटायला येऊ शकता. अँड प्लीज कधीही कशाचीही मदत लागली तर नक्की मला कॉल करा. जयंत सर, तुम्ही आमच्याकरता जे काही केलंय त्याचे आभार कसे मानायचे हे मला खरंच कळत नाहीये. शब्दच नाहीयेत माझ्याकडे. मी देवाकडे हीच प्रार्थना करतो की तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत. आणि आम्ही जान्हवीशी बोलतो, आमच्या घरच्या इतर मंडळींशी चर्चा करतो आणि आमचा निर्णय तुम्हाला लवकरात लवकर कळवतो. निघू. काळजी घ्या. अरे याचं नेहमीच रे, म्हणजे हाय ना विश्वा, ते बघ जानू. आता काय फक्त बघत बसणार आहेस? अरे जा आणि बोल तिच्याशी. हे बघ, आज आहे ना तुझ्या मनातलं सगळं सांगून टाक तिला. चल 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 चल. ओके.
वा आता काय झालं? अरे जा आणि बोल तिच्याशी. नाही नको. हे विश्वा, आता असा घाबरलास ना तर बुक्की टाकी ना. हे विसरलास का? त्याच्या अंगात हिंमत, त्यालाच जगात किंमत. जा आणि सगळं सांगून टाक तिला. जा. जानू, काय रे मी इथे बसू का? हे मॅड परमिशन का मागतोयस तू? बस की. जानू, मला तू खूप आवडतेस. म्हणजे मी तुला पहिल्यांदा बघितलं होतं ना, तेव्हाच वाटलं की आपल्यात काहीतरी कनेक्शन आहे. मला तर तू तेव्हाच आवडली होतीस. आय लव्ह यू जानू. आय लव्ह यू सो मच. ताईचा फोन. हा ताई बोल. हो का? बरं बरं निघते मी. हो हो पोहोचते. बाय. विश्वा, ताईचा फोन येऊन गेलाय, मी पळते. अगं पण जानू, मी काय म्हणालो ते हो ऐकलंस हो का? चल बाय. हं? चला बाय. बाय बाय. काय झालं? सांगितलंस ना तिला सगळं? काय रे? हे बोल ना विश्वा. बोल. हो बोललो. काय चाललंय? येतो येतो, जा लवकर. काय परत हा त्याच्या मागे मागे. अरे बाबा हो, कळलं. जा जा तू जा. येतोय आम्ही. जा. ओ गॉड हॅरी, हे सगळं काय आहे? मी ह्या घरात सगळं काही सहन करू शकते, बट ह्या प्लेटचा आवाज नाही. ह्या प्लेटचा आवाज इरिटेट करतो मला. आणि अगं तो त्याचं काम करतोय. तू शांत हो, वैतागू नकोस प्लीज. चल आपण अंगात पंगात मूनलाईट डिनरला जाऊया. चल. अय्या हो का? असा बोलतोय जसं काही 5 स्टार हॉटेलमध्येच नेणार आहेस मला जेवायला. आणि एकदा माझं स्टार्टअप सुरू होऊ दे मग. राहू दे तू आणि तुझं स्टार्टअप. आफ्टर यू हनी प्लीज. व्यंकी, तू का नाही जेवत आहेस? का? जेव तू पण. मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे. तुम्हाला हे माहिती आहे का की त्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला जामीन कोणी दिला होता आणि जमिनीची कागदपत्र कोणी परत मिळवून दिली? कोणी म्हणजे काय? हरीशच्या सासऱ्यानी. हनी हळूहळू पाणी पी पाणी पाणी. नाही संतोष, त्या दिवशी जो मुलगा जान्हवीला मागणी घालायला आला होता ना, त्याने म्हणजे जयंत. काय म्हणजे तो JGC कंपनीचा MD तो त्याने? अच्छा, त्यांनी मदत केलीये का? मग सिंचनाच्या पप्पांनी
काय म्हणायचंय बहिणी तुम्हाला? म्हणजे माझ्या पप्पानी मुद्दामून मदत नाही केलीये का? नाही म्हणजे प्रत्येक वेळेस मी मदतीला पुढे येते, पण तेव्हा तर तुम्हाला कोणाला माझी मदत नकोच असते. जेव्हा मी असं काहीतरी चांगलं वागते तेव्हा तुम्ही माझं कौतुकही करत नाही. आणि आता जेव्हा माझ्या पप्पानी मदत नाही केली तेव्हा मात्र तुम्ही सगळे मला बोलताय. वा. अगं नाही नाही बाळ, नाही असं काही म्हणायचं नव्हतं तिला. असंच आहे आई, यांचं ना नेहमीच आहे. ह्या दरवेळेस मला असं इनडिरेक्टली टार्गेट करतात. मागे भावनाताईच्या लग्नात सुद्धा मला मदत करायची होती, पण बाबांनी माझ्याकडून मदत नाही घेतली. नाही घेतले त्यांनी माझ्याकडून पैसे. पण यावेळेस मी मदत नाही करू शकले तर तुम्ही मला बोलताय. आई असं नेहमीच घडतं आणि मग तुम्ही सगळे मला बोलता. आणि अगं एवढं काही झालेलं नाहीये. प्लीज शांत हो ना प्लीज. सिंचना, अगं तू का मनाला लावून घेतेस? तू नेहमीच स्वतःहून मदत करतेस आणि ह्या गोष्टीचं आम्हाला कौतुकच आहे अगं. हो ना ग. तू वाईट नको वाटून घेऊस. श्रीनिवास, अरे हे रोजच आहे. तू आधी तो मुलगा काय म्हणाला ते सांग. अगं आई, त्या मुलाबद्दल जेवढं सांगावं ना तेवढं कमीच आहे. वयानं लहान असला ना तरी मोठ्यासारखी समज आहे त्याला. खरंच सांगतो, लाखात एक आहे तो. आणि मुख्य म्हणजे एवढा श्रीमंत आहे, पण श्रीमंतीचा अजिबात गर्व नाहीये त्याला. जेव्हा त्याला कळलं की आपण अडचणीत आहोत तेव्हा त्यानं स्वतःहून मदत केली. खरंच सांगतो, अगदी नम्र आणि संस्कारी येतो. खरंच देवाचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. तो कधी कसा कुठल्या रूपात येऊन मदत करेल काही सांगता येत नाही बघ. सासूबाई, नाही म्हणजे ते लाखात एक आहेत, पण तरी का कुणास ठाऊक जरा भीतीच वाटते हो. ताई, हे सगळे असं का बोलतायत? ह्यांना कोणालाच मला काय वाटतं हे विचारावं असं का वाटत नाहीये? म्हणजे ह्यांनी माझं लग्न ठरवूनच टाकलंय का? आई, तुझ्या मनात शंका आहे का? बाबा, हरीश, आपण उद्या जाऊन त्याची चौकशी करूया. हा, चालेल? कधी एकदा जानूचं लग्न होतंय ना असं झालंय मला. हो, हे मला काय वाटतं माहितीये का, एवढं चांगलं स्थळ आपल्या हातून जायला नको काय हनी? हो. लक्ष्मी, अगं नको करूस काळजी. विश्वा, हे विश्वा, विश्वा, काय तुझं काय काय तुझं सांग काय. तू म्हणाला होतास ना की जान्हवीला प्रपोज केलास म्हणून. मग काही तिने पुढे उत्तर दिलं का? हो नाही काही? अरे पण ती लगेच कसं सांगेल? म्हणजे तिला विचार करायला वेळ हवा असेल ना. कशाला वेळ हवाय? अरे नाही म्हणजे, अरे अख्ख्या कॉलेजला माहितीये विश्वाचं जानूवर प्रेम आहे आणि जानूला पण माहितीये, आणि या दोघांना एकमेकांच्या नावाने चिडवतात. मान्या, मला काय वाटतं माहितीये का, जे काही बोलला ना ते तिने ऐकलंच नसेल. हे असं कसं शक्य आहे? भावानं तुम्ही बघितलंय ना, मी शेजारी बसून तिला सांगितलंय. अरे गौऱ्या बोलते तो पॉइंट करेक्ट आहे. आता समज जर तिने ऐकलं असतं तर तिने काहीतरी रिॲक्ट केलं असतं ना. अरे आम्ही बघितलं, ती अशीच निघून गेली. मग काय आता आता काय, तू सांगितलंस ना तिला, हो, झालं. तिने ऐकलं असेल नसेल दे सोडून, त्याचा विचार नको करूस. तू सांगितलंस ना नक्की? हो रे. झालं तर मग करेक्ट आहे. विश्वा,
आता उद्यापर्यंत तू वाट बघ. कसं आहे, ह्या पोरी आहेत ना, त्या आपल्या फिलिंग्स कधीच पटकन एक्सप्रेस करत नाही. आपल्याला आहे ना अशा तंगवत ठेवतात. आता रात्रभर तुला एकच काम करायचं. काय? सकाळ होण्याची वाट बघायची. गुड नाईट. लक्ष्मी, एक सांगू का? मला काय वाटलं होतं की त्या जयननं फक्त आपलीच मदत केली, पण असं नाहीये लक्ष्मी. त्याने कितीतरी लोकांची मदत केली आहे. इतक्या लहान वयात किती समजूतदार आहे तो. लक्ष्मी, आपण आपल्या हक्काचं घर बांधण्याकरता किती वर्ष झगडतोय, हो की नाही? अगं, पण त्यानं कितीतरी गरीब लोकांची मदत करून त्यांना हक्काचं घर मिळवून दिलं आहे. ते लोक ना देव मानतात त्याला, देव. अगं, किती मान देतात त्याला. खरंच सांगतो, हे सगळं पाहिलं आणि मला भारावल्यासारखं झालं. अगं, हा जयंत आहे ना, लाखात एक आहे. अहो, तुम्ही त्यांच्याबद्दल इतकं भरभरून बोलताय खरं, पण मला बाई खात्री नाही वाटत आहे. का कुणास ठाऊक, भीती वाटते. आपल्या भावनाच्या बाबतीत जे काही घडलं त्यानंतर कुठलाही निर्णय घेताना खूप भीती वाटते हो. सारखी मनात धाकधूक होते. खरं सांगू का तुम्हाला, जान्हवीच्या बाबतीत ना विषाची परीक्षा नाही घ्यायची मला. लक्ष्मी, असा विचार का करतेस तू? भावनाच्या बाबतीत काहीतरी वाईट साईड घडलं म्हणून जानूच्या बाबतीत सुद्धा तसंच काहीतरी घडेल असा विचार का करतेस? आणि मला सांग, कधी ना कधीतरी आपल्याला जानूच्या लग्नाचाही विचार केलाच पाहिजे ना. एक आई म्हणून तुला जानूच्या भविष्याची काळजी वाटणं हे साहजिक आहे, त्यात काहीच चूक नाहीये. अगं, पण आपण दोघेही त्या जयंतला भेटलो आहे. अहो, तुमच्या लक्षात आलंय का, ते जयंतराव एकटे राहतात हो. उद्या आपण जान्हवीचं लग्न लावून दिलं तर आपली जान्हवी त्या घरात कशी राहणार? अहो, भरल्या घरात लहानाची मोठी झाली आहे ती. उद्या तिकडे काही दुखलं खुपलं तर कुणाला सांगणार? मन कुणाकडे हलकं करणार? लक्ष्मी, तुला एक गोष्ट माहितीये का ग? आपली जानू मोठी झाली आहे आता. जबाबदारी घेणं म्हणजे काय असतं हे तिला कळतं, अगदी चांगलं कळतं. आणि मुख्य म्हणजे तिला तिच्या आई वडिलांच्या परिस्थितीची जाणीव आहे. हे बाई, संतोष आणि हरीश जयंतची चौकशी करणार आहेत की नाही? समजा हे सगळं केल्यावर जर तुला ते स्थळ योग्य वाटलं तर, आणि तरच आपण पुढे जाऊ. मग तर झालं. लक्ष्मी, हनी, जानू किती लकी आहे ना. बरं हनी, या साड्या ड्रायक्लीनला टाकायच्या आहेत ना? हो, बट हा ब्लाऊज नको देऊ. हा, साडी दे फक्त. बर. हॅरी, आई इतक्या का घाबरतात बरं? माझे पप्पा नेहमी म्हणतात, आपण डोळे झाकून देव दाखवेल त्या मार्गावर चालायचं. म्हणजे कसं, पुढे सगळं चांगलं होतं. कसं आहे ना हनी, भावनाताईच्या बाबतीत जे काही घडलंय ना, त्या धक्क्यातून आई अजून स्वतःला सावरूच शकली नाही. त्यामुळे तिला असे प्रश्न पडणारच ना. त्यात तुला माहितीये का, तो जयंत इतका श्रीमंत आहे आणि त्याचं आपलं म्हणावं असं दुसरं कोणीच नाहीये. एक मिनिट, श्रीमंत म्हणजे? श्रीमंत मी पण आहे. नाही, तू आहेसच. श्रीमंत लोकांना फिलिंग्स नसतात का? माझं उदाहरण घे. मी ऍडजस्ट करते ना आपल्या घरामध्ये. का करते? कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे. हो, तू करतेस हनी, पण हरी मला एक सांग, आई बाबा प्रत्यक्ष जयंतला भेटून आले ना? हो, आले. मग आता का घाबरतायत ते? का देत नाहीयेत परमिशन? जानू मोठी होतीये. मोठी होतीच आहे, पण त्यांनाही. हॅरी, भावनाताईच्या लग्नात जे काही झालं तो एक ऍक्सिडेंट होता.
त्याचा तुम्ही एवढा का विचार करताय? हे बघ, आई बाबांनी जर नाही परमिशन दिली ना जानूला या लग्नाला, तर तिची कंडिशन सुद्धा भावनाताईसारखीच होईल. गहनी हे तू काय बोलतेस? कधी कधी मला टेन्शनच येतं. दोन दोन बहिणी, त्यांची लग्न, हे माझे साठवलेले पैसे मागतील की काय? एवढ्या मेहनतीने साठवलेत पैसे, बीपीच वाढतं माझं. झालं या माणसाचं सुरू, सारखं पैसा पैसा पैसा. काय हो, त्या मुलाबद्दल काय वाटतं तुम्हाला? कसा वाटला मुलगा? चांगला आहे मुलगा, पैसेवाला आहे. हे घे. पैसे सोडून तुम्हाला दुसरं काही दिसतच नाही का? सारखं आपलं पैसे पैसे पैसे. अहो, त्या पलीकडे जाऊन बहिणीचाही विचार करा कधीतरी. काय माहित बाई, पण मला असं वाटतंय हे लग्न जर झालं ना तर जानू त्या घरात आनंदी नसेल. हो ना, कधी कधी तू आहे ना एकदम चुकीचं बोलतेस. हा, सतत आपल्या कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीत शंकाच काढत बसतेस. हे बघ, कधी कधी आहे ना काही काही गोष्टी ज्या घडत राहत आहेत ना त्या नुसत्या बघत राहायचं. आणि उद्या आम्ही जाणारच आहोत ना त्या मुलाची चौकशी करायला, कळेल तो कसा आहे ते. यावर लवकर शंका काढत राहते सतत. मुलगा कसा आहे, जानू व्यवस्थित राहील की नाही, ते काय. अजून झोपायचंय? तू जर अशी झोपून राहिलीस तर घरातली कामं कोण करणार? बघतेस काय माझ्याकडं? हात चालव पटापटा. भावना आई. हो आनंदी. ताई, काय झालं ताई? जानू, मला आनंदींची खूप आठवण येते. कशा असतील त्या? त्यांना खायला प्यायला नीट देत असतील ना? ताई काय बोलतीयस तू? अगं आनंदी तिच्या घरी आहे, नक्कीच ती मजेत असेल. तुला तिची आठवण येते ना म्हणून तुझ्या मनात असे नको ते विचार येत आहेत. झोप तू. नाही, मला झोप नाही येणार आता. मला असं वाटतंय की त्यांना काहीतरी त्रास होतो. ताई ताई अगं तू उगाच काळजी करतेयस. बरं, एक मिनिट थांब. हे घे पाणी पी. ताई झोप आता. आनंदी ओके असेल, नको एवढा विचार कर. झोप.
हा कोणाचा नंबर आहे? भाव नाही, मला इथून घेऊन जा. मला हे लोक काहीच खायला देत नाही. मला खूप भूक लागली. मला यांच्यासोबत नाही राहायचंय. मला तुझ्यासोबत राहायचंय. प्लीज. आनंदी, आनंदी, ताई ताई काय झालं? आनंदी. ताई काय झालं? जानू, आनंदी खूप प्रॉब्लेम मध्ये आहेत. त्या मला इथून घेऊन जा असं म्हणतायत. आई अगं, पण हे सगळं कसं शक्य आहे? हो. नाही, मी त्यांना घेऊन येणार. ताई 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 अगं काय झालंय काय तुला? ताई काय करतेस तू? ताई आपण जर आनंदीला नीट सांभाळू शकतो तर ते तर तिच्या घरचे ऑब्व्हियसली ते तिची काळजी घेत असणार. ताई मला माहितीये तुला आनंदीची खूप काळजी वाटते, पण तू या वेळेस आता त्यांच्या घरी जाणार आहेस का? आणि अशी मध्यरात्री जाऊन आनंदीला इथे घेऊन येणार आहेस? कसं शक्य आहे ताई हे सगळं? अगं पण जानू, त्यांना इतका त्रास होत असताना मी इथे गप्प तरी कशी बसू? अगं, भावना आई म्हणतात ना मला. मी श्रीकांतच्या आईनं वचन दिलं होतं की आईसारखं सांभाळ करीन त्यांचं. मी कधीच सोडून जाणार नाही असं प्रॉमिस दिलं होतं मी. मी इथे नाही बसू शकत. हे बघ, मला सगळं काही कळतंय, पण याआधी आनंदीला परत घेऊन जाण्यासाठी त्यांनी काय केलं हे लक्षात आहे ना तुझ्या? ताई, तुला परत ते सगळं हवंय का? तू जर असा घाईत निर्णय घेतलास तर पुन्हा जाऊन ते पोलीस केस करतील आणि बेलसाठी आपल्याला खटाटोप करावा लागेल. ताई, कदाचित यावेळेस ते आणखी खालच्या थराला जाऊन काहीतरी करतील. तुला वाटतंय तितकं सोपं नाहीये हे, प्लीज समजून घे. रडू नकोस, शांत हो. ताई, आपली आई म्हणते तसं जर ह्या जगात देव असेल ना तर तो आनंदीची नक्की काळजी घेईल. तिला नक्की त्या सगळ्या प्रॉब्लेम्स मधून बाहेर काढेल.